लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी। योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे। आज तुमचे पैसे आलेत की नाही कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी कमेंट करून सांगा। आले असतील तर हो धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, आले नसतील तर नाही म्हणूनही पाठवा। आणि पैसे आले असतील तर कुठल्या जिल्ह्यामधून तुमचे पैसे जमा होत आहेत तेही सांगा, जेणेकरून समजेल की कुठल्या जिल्ह्याचे पैसे येणं बाकी आहे। यंदाच्या वर्षासाठी 28,000 कोटींची तरतूद सरकारने करून ठेवली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आता 2 वर्ष पूर्ण झाली आहेत। लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता जमा होणार आहे। ही योजना राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरल्याची भावना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलेली आहे। लाडकी बहीण श्रीमंत होणार, लाडकीचा पगार घसघशीत वाढणार, पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीची शिफारस, वाढती महागाई आणि गरजा लक्षात घेऊन योजनेच्या 1,500 रुपयांच्या रकमेचा पुनर्विचार होणार। महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचं केंद्राकडून सविस्तर मूल्यमापन केलं जाईल। थेट बँक खात्यात पैसे जमा झाल्यामुळे महिलांच्या मासिक खर्चात 46% वाढ झाली आहे। पैशांचा मुख्य वापर हा जीवनशैली सुधारणं, वैद्यकीय उपचार आणि मुलांच्या शिक्षणासाठी करण्यात येतो। आर्थिक वर्ष 2026 पर्यंत देशातील 12 कोटी महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळतोय। आता पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीने सादर केलेल्या अहवालात महाराष्ट्रासह ओडिशातील सुभद्रा योजनेचंही सविस्तर मूल्यमापन करण्यात आलंय। तर दुसरीकडे राज्य सरकारनं या आधीच या योजनेतील तब्बल 80 लाख महिलांना अपात्र केलंय। त्यामुळे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने केलेल्या शिफारशींबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडेच राज्याचं लक्ष लागलंय। काही भाऊ लाडक्या बहिणी झाले तर त्यांचं आम्हाला बंद करावं लागलं। असंच जे नियमात आहेत, केवायसी केलं आणि नियमात आहेत, एकही हप्ता त्यांचा थकवलेला नाही। दर महिन्याला नियमित आपण त्यांना पैसे देतो आहोत। बहिणींना पैसे मिळत नाहीयेत असा आरोप यावेळेस केला गेला। 81 लाख महिलांना पैसे मिळत। याही संदर्भात मी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की अनेक वेळा संधी देऊन ज्यांनी केवायसी केलं नाही याचा अर्थ कुठल्या तरी एका नियमात ते बसत नाहीये। जसं आमच्या लक्षात आलं की 10 लाख लाभार्थी असे आहेत की जे इन्कम टॅक्सच्या लिमिटच्या बाहेर आहेत, 2.5 लाखाच्या वर ज्यांचं त्या ठिकाणी उत्पन्न आहे। आपण काही अटी शर्ती ठेवून ही योजना लावली होती, ज्यात 2.5 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे, एका घरामध्ये 2च महिलांना हे घेता येईल, अशा ज्या अटी शर्ती आपण लावल्या होत्या। आता आपण सगळा डेटा कलेक्ट करतो। तो डेटा कलेक्ट केल्यानंतर जसं इन्कम टॅक्स विभागाचा डेटा आला तर त्यात आपल्याला लक्षात आलं की कोण कोण इन्कम टॅक्स पेई आहे पण तरी लाडकी बहीण घेतली आहे। आरटीओचा डेटा घेतला तर लक्षात आलं कोणाकडे 4 व्हीलर आहे पण तरीही त्या ठिकाणी त्यांनी बेनिफिट घेतलेला आहे। रेशन कार्डाचा डेटा घेतला तर लक्षात आलं की एकेका घरामध्ये 6-6, 7-7 लोकांनी समजा घेतलं असेल तर 2चा नियम आहे। त्यामुळे शेवटी एखादी योजना आपण सुरू करतो त्याचे जे निकष असतात त्या निकषाप्रमाणे योजना चालली आहे की नाही हे सीएजी त्याचं ऑडिट करतात। आणि ऑडिटमध्ये जर निकषाच्या बाहेर ती योजना चालली असेल तर राज्य सरकारवर ताशेरे येतात। आणि म्हणून सुरुवातीला आपण योजना सेल्फ सर्टिफिकेशनवर केली होती। तुम्ही जे सांगाल ते सत्य मानून योजना दिली जाईल। पण शेवटी सत्ययुग नसल्यामुळे काही पुरुषांनी आम्ही स्त्री आहोत असं सांगून काही भाऊ लाडक्या बहिणी झाले तर त्यांचं आम्हाला बंद करावं लागलं। असंच ज्या निकषांच्या पलीकडे ज्या ज्या लोकांनी लाभ घेतला होता त्या लोकांचं त्या ठिकाणी केवायसी त्यांनी केलं नाही किंवा केवायसी केलं पण नंतर लक्षात आलं की हे त्या डेटाबेसमध्ये देखील उपलब्ध आहेत, अशांचंच बंद झालंय। जे नियमात आहेत, केवायसी केलं आणि नियमात आहेत, एकही हप्ता त्यांचा थकवलेला नाही। दर महिन्याला नियमित आपण त्यांना पैसे देतो आहोत। ज्या महिला केवायसी करायला तयार असतील त्यांच्यासाठी पुन्हा ई केवायसी ची विंडो सुरू करण्याची तयारी असल्याचं फडणवीस म्हणाले।
केवायसी पूर्ण केली त्या लाडक्या बहिणींचे पैसे मिळत राहतील. अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करणार नाही असं फडणवीसांनी म्हटलंय. केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे. ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय. लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत. केवायसी मुळेच नाही तर त्यामध्ये अनेक कारणं आहेत असं स्पष्टीकरण मंत्री अदिती तटकरे यांनी दिलंय. काय म्हणतात तटकरे, काय स्पष्टीकरण दिलंय तटकरेंनी, आपण ऐकूया. काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. योजनेमध्ये काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळतात. जवळपास अशी संख्या आहे. अर्ज बाद झालेले नाही आहेत. खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. याची ई-केवायसीची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा ई-केवायसीसाठी दिला होता. आणि ही ई-केवायसी प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाही आहे, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे DBTच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई-केवायसीचा नाही. यात ई-केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई-केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला. तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत जे वयाचं निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे. त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल यांच्या याच्यानी आपण ती ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्हीमधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत. पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्येच तरी 100% त्याचा शासकीय ह्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे असा कन्सॉलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदनं आलेली आहेत की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाही आहे तर त्याची फेर तपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी ई-केवायसी चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिलपर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. त्यामुळे असं आहे. आणि अजूनसुद्धा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये